कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची ओडिशामध्ये जगन्नाथपुरी रथयात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो आणि त्याचेच प्रतिरूप म्हणून नाशिकच्या श्री पंचमुखी हनुमान मंदिराचे पुजारी आयोजक भक्ती चरणदास महाराज यांनी गेल्या 3 वर्षांपासून नाशिक शहरामध्ये जगन्नाथ रथयात्रा सुरू केली आहे। हा रथयात्रेला 3 वर्ष पूर्ण होत असून 3ऱ्या वर्षी नागपूरचे भोसले घराण्याचे मुधोजीराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते। या जगन्नाथपुरी रथयात्रेची सुरुवात नागपूर येथील भोसले घराण्याचे मुधोजीराजे भोसले यांनी केली। ही जगन्नाथपुरी रथयात्रा नाशिकमधील पंचमुखी हनुमान मंदिरापासून सुरू होऊन गणेशवाडी, अशोक स्तंभ, रविवार कारंजा तसेच पंचवटी परिसरातून पुन्हा पंचमुखी हनुमान मंदिर, आडगाव नाका येथे या रथयात्रेचा समारंभ होणार आहे। या रथयात्रेमध्ये आयोजक भक्ती चरणदास महाराज, महंत कैलासनंद सरस्वती, डॉक्टर विलास पांगरकर, मनपा आयुक्त मनीषा खत्री, आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार वसंत गीते, माजी आमदार बाळासाहेब सानप, माजी महापौर विनायक पांडे, माजी महापौर दशरथ पाटील, शिवसेना नेते सुनील बागुल, बाळासाहेब पाठक, धनंजय बेळे, गणेश प्रीते, प्रदीप बिलोरे, विजय काकडे, परमेश्वर नलावडे, ज्ञानेश्वर थोरात, श्याम भडावणे, मिलिंद गायकवाड, विजय ननावरे, अतुल पांगरकर, विष्णू पांगरकर, छाया पांगरकर, केतन जगताप तसेच जगन्नाथ रथयात्रा उत्सव समितीचे सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते। अमर सोळंके, BBS न्यूज, नाशिक। गुलमोहर रेस्ट हाऊस प्रकरणी दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे धुळे न्यायालयाचे आदेश। अनिल गोटे, विधानमंडळाची अंदाज समिती धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेली असताना धुळ्यातील शासकीय गुलमोहर विश्रामगृहात तब्बल 1,84,84,000 रुपयांची रोकड सापडली होती। या प्रकरणी धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाकडून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। पोलीस प्रशासनाने दाखल केलेल्या गुन्ह्याविरोधात माजी आमदार अनिल गोटे यांनी धुळे न्यायालयात धाव घेत अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याप्रकरणी तक्रार केली होती। या प्रकरणी धुळे जिल्ह्याचे न्यायालयाचे न्यायाधीश चौगुले यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर या प्रकरणी दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे। या प्रकरणी पुढील 15 दिवसात दखलपात्र गुन्हा दाखल न झाल्यास या प्रकरणी पोलीस अधीक्षकांना आरोपी करून आम्ही उच्च न्यायालयात तक्रार दाखल करू अशी माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे। तसेच गुलमोहर रेस्ट हाऊस प्रकरणी दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे धुळे न्यायालयाचे आदेश। अनिल गोटे, विधानमंडळाची अंदाज समिती धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेली असताना धुळ्यातील शासकीय गुलमोहर विश्रामगृहात तब्बल 1,84,84,000 रुपयांची रोकड सापडली होती। या प्रकरणी धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाकडून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। पोलीस प्रशासनाने दाखल केलेल्या गुन्ह्याविरोधात माजी आमदार अनिल गोटे यांनी धुळे न्यायालयात धाव घेत अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याप्रकरणी तक्रार केली होती। या प्रकरणी धुळे आपण न्यायालयात गेले होते, काय नेमकं न्यायालयाने निकाल दिला? न्यायालयाने निकाल दिला आहे ते ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाराष्ट्रात चैतन्य निर्माण होईल, माजी खासदार चंद्रकांत खैरे। ते दोघं भाऊ एकत्र येऊ नये म्हणून डावपेच चालले त्यांचे, परंतु राज ठाकरे साहेब तसं काही करणार नाही। ते जरी ते आले त्यांना भेटायला तरी ते बोलतील आणि काही बोलणार नाही। मोर्चावर बंदी घालायचा प्रयत्न चालू आहे, हालचाली चालू आहे, तसं झालं तरी मोर्चा निघणार शिवसेने काय मोर्चा बंदी आतापर्यंत किती वेळ झाली तरी आम्ही अटक झाली असं काही झालं पण आम्ही मोर्चा काढणार म्हणजे काढणार। एकत्र यायला नाही एकत्र यायला उशीर आहे। योग असतो काळ असतो, योगाप्रमाणे जे काय असेल ते त्या ठिकाणी होतं। इम्तियाज जलील जरा अडचणीत आले त्यांच्या वक्तव्यामुळे, जे काय बोलले आता ते इम्तियाज जलील तर काय राहिलं नाही, त्याला सोडून द्या त्याला। काय इम्तियाज जलील मध्ये MIM ही भाजपची बी टीम आहे,
त्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोलायचं. गुणरत्न सदावर्ते म्हणतात की मोर्चाला नाही, परवानगी नाराजी देऊ नाहीये, ते एकनिष्ठ शिवसैनिक आहे आणि ते आमच्या सोबत आहे. आता 1 तारखेला मीटिंग मध्ये ते सुद्धा असतात. नका. गुणरत्न सदावर्ते म्हणतात की त्या मोर्चाला परवानगी देऊ द्या. नाही नाही, आता गुणवत्ता सदावर्ते फक्त आता काय झालं, त्यांचं बँक एसटी कोऑपरेटिव्ह बँक डुबवली, एसटी खातं डुबवलं आणि अजून काय पाहिजे. फक्त काही काही म्हणतात फक्त बरोबर काहीतरी बोलतात, बाकी ठीक नाही. डंके की चोट में हेच गेले घरी. देवाला काय सांगणार? देवाला आता साकडं घालणार की शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धवजी साहेबांच्या नेतृत्वाखाली की जे त्यांनी या ठिकाणी जवळपास खूप मोठं 250 कोटीचं काम त्या ठिकाणी मुख्यमंत्री असं दिलं होतं. तर असंच त्या ठिकाणी मुख्यमंत्रीपद त्यांना परत मिळावं आणि महाराष्ट्रातील शेतकरी जनता, बाकी सर्व नागरिक, मराठी माणसं एकत्र राहून त्या ठिकाणी महाराष्ट्राचा विकास करावा, हीच भूमिका आहे. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं ते तर आम्ही मनात मागून ओपनली नाही बोलतात, म्हणा दोघं एकत्र यावं म्हणून असं. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला?
विविध नागरी समस्यांविरोधात मनसेचा बेलापूर विभाग कार्यालयावर मोर्चा. बेलापूर सी उड विभागातील विविध नागरी समस्या आणि ठेकेदारांनी केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामकाजाच्या विरोधात मनसेतर्फे बेलापूर विभाग कार्यालयावर ढोल वाजवा मोर्चा काढण्यात आला आहे. रस्त्यांची झालेली चाळण गढूळ. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी आजपासून विठोबाचे 24 तास दर्शन सुरू. आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी विठोबाचे आजपासून 24 तास दर्शन सुरू झालेलं आहे. परंपरेप्रमाणे आज 24 तास दर्शन चालू झालं आहे. नवरात्र काय सांगा? कालपासून नवरात्राला आरंभ झालेला आहे. दशमीपर्यंत ही नवरात्र होणार आहे आणि आज श्री विठ्ठलाचा पलंग व माता रुक्मिणीचा पलंग काढण्यात आलेला आहे. पलंग काढणे आणि लोड देणे म्हणजे 24 तासाच्या दर्शनाची सुरुवात होणे व सर्व राजोपचार बंद होऊन देवाची फक्त मंदिरे समितीच्या वतीने नित्यपूजा, महानैवेद्य व संध्याकाळी 9 वाजता गंधाक्षत असे 3च उपचार चालू राहणार आहेत. सद्यस्थितीमध्ये टोकन दर्शन चालू आहे का आणि एकंदरीत काय परिस्थिती आहे? दर्शन किती वेळात? काल 26 तारखेपासून टोकन दर्शन बंद केले गेलेले आहे. रोज अंदाजे 3600 लोक टोकनवर दर्शन घेत होते, पण हे घेत असताना सुद्धा ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये दोघांनाही त्रास होणार नाही याची मंदिरे समितीनं फार जास्तीत जास्त काळजी घेतलेली होती. पण आज जर आपण पाहताल तर आज लक्ष्मण महाराजाच्या मंदिराच्या पुढेही म्हणजे जवळजवळ गोपाळपुरापर्यंत लाईन गेलेली आहे. त्यामुळे लाईन मध्ये थांबलेल्या भाविकाला कसल्याच प्रकारे त्रास होऊ नये यासाठी मंदिरे समितीने आज टोकन दर्शन कालपासून बंद केला आहे. किती वेळात होते दर्शन? 24 तासात किती लोकांचं दर्शन? आता 6 तासात दर्शन होत आहे. मिनिटाला 35 ते 40 लोकांचं दर्शन होत आहे. मंदिर समिती आज याचा विचारच करत आहे की इतका काळ भाविक जो लाईनीत थांबतो त्यालाही दर्शन घेताना कसल्याच प्रकारे त्रास न होऊ देता श्री विठ्ठलाचे मुख आणि दर्शन त्याला आनंदात व्हावे. VIP दर्शन चालू आहे का किंवा नाही? आपल्याला तर माहिती आहे की मंदिर समितीने ठरावच केलेला आहे की VIP दर्शन हे पूर्णतः बंद केलेले आहे. आणि आपण जर बघताल तर आज जे काही VIP कॅडरला जर सोडलं तर आज मंदिर समितीचं पूर्ण VIP दर्शन बंद आहे.
नागपूर. महाराष्ट्रात हिंदीची सक्ती नको ही काँग्रेसची भूमिका आहे. विजय वडेट्टीवार. मराठीवर हिंदीची सक्ती नको ही भूमिका आम्ही यापूर्वीच मांडलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीची अजिबात आम्ही खपवून घेणार नाही. आणि ते पहिली ते 5वी पर्यंत तर अजिबात नको, 6वी नंतर आहेच ते मुळात अनेक वर्षापासून सुरू. आता राहिला विषय, 2 भाऊ एकत्र येऊन ह्या विषयाला घेऊन एकत्र येऊन मोर्चा काढत असतील तर आमची भूमिका अशी आहे की दोन्ही भावांचं आम्हाला कुठल्याही बॅनरशिवाय मराठी वाचवण्यासाठी, हिंदीला विरोध करण्यासाठी एकत्र येऊन मोर्चा करत असतील आणि दोन्ही भावांचं निमंत्रण आलं तर आमची भूमिका त्यावेळेस आम्ही मांडू आणि त्या संदर्भात आमची भूमिका सकारात्मक असेल. शरद पवार यांनी असं कल्याण खडकपाडा पोलिसांनी जप्त केला 4 किलो गांजा. 2 आरोपींना जालन्यातून अटक. कल्याण परिमंडळ 3 पोलिसांची मोठी कारवाई. खडकपाडा. कल्याण परिमंडळ 3 मध्ये नशेविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. कल्याण परिमंडळामध्ये परिमंडळ 3च्या मध्ये माननीय पोलीस आयुक्त माननीय श्री आशिष दुंबरे सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे जॉईंट सीपी सर असतील, आमचे ॲडिशनल सीपी सर असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची ही कारवाई करण्यात आलेली आहे. आणि काल दिवसभरामध्ये आणि काल रात्रीमध्ये आपल्या परिमंडळ 3 मध्ये वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गांजा असेल, इतर अंमली पदार्थ असतील, MD असेल, अशा प्रकारच्या कारवाया त्या ठिकाणी केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाची कारवाई जी असेल ती खडकपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपल्याला 4 किलोपेक्षा जास्त गांजा त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि त्यामध्ये आपण 2 आरोपींना जालना या ठिकाणी आपण अटक केलेला आहे. त्यानंतर जे स्पेशल टीम आपण अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्याकरता नेमलेली होती, त्या टीमच्या मदतीने त्यांना इन्फॉर्मेशन मिळाली होती. त्या अनुषंगाने वालधुनी परिसरामध्ये सुद्धा कारवाई केलेली आहे. त्यामध्ये आपल्या 25 किलोपेक्षा जास्त गांजा त्यामुळे मिळाल्या आणि त्यामध्ये 1 इस्माल त्यामध्ये ताब्यात घेतलं आहे, त्याला आरोपी सध्या अटक केलेली आहे. अशा प्रकारच्या 2 गांजांच्या मोठ्या कारवाया ह्या काल दिवसभरामध्ये आपण केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे तंबाखू विरोधी जे काही 100 मीटर एरिया असेल स्कूल कॉलेजेसमध्ये, त्या ठिकाणी आपण पाहतो की 100 मीटर परिसरामध्ये त्या विक्री करण्याकरता बंदी आहे कोणत्याही तंबाखूजन्य पदार्थांना. अशा ज्या काही टपऱ्या असतील त्या ठिकाणी सुद्धा काल दिवसभरामध्ये पूर्ण कारवाई करून 105 ठिकाणी आपल्या पूर्ण परिमंडळ 3 मध्ये या टपऱ्यांवरती कारवाई केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये जे काही तंबाखूजन्य पदार्थ मिळाले असतील त्याच्यावरती त्या आमच्या टीमने, सर्व पोलीस स्टेशन टीमने आणि विथ KDMCच्या मदतीने त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे. सर, MD नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. कल्याण लोढा पलावा येथील डाऊनटाऊन सोसायटीमधून 2 किलो MD ड्रग जप्त. 3 आरोपींना अटक. कल्याण परिमंडळ 3 पोलिसांची मोठी कारवाई. हाय प्रोफाईल लोढा पलावा येथील डाऊनटाऊन सोसायटीमधून जवळपास 2 किलो MD ड्रग जप्त. MD ड्रगची किंमत 2,12,00,000. 3 आरोपींना अटक, तर आरोपींमध्ये 1 महिलेचा देखील समावेश. पोलिसांचा पुढील तपास सुरू. काल रात्रीची जी मोठी कारवाई आहे, मानपाडा पोलीस स्टेशनचे सिनियर PI आपले संदीपान शिंदे आणि त्यांच्या पूर्ण टीमला एक गोपनीय माहिती मिळाली होती की एक खोनी पलावा परिसरामध्ये एका बिल्डिंगमध्ये, एका फ्लॅटमध्ये काही संशयास्पद लोक राहत आहेत. त्या ठिकाणच्या काही संशयास्पद हालचाली आहेत. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनचे PI चोपडे, त्यांचे API कलकोंडा पाटील, PI गुंड आणि त्यांच्या सर्व टीमने त्या ठिकाणी रात्री जाऊन सर्च केला असता लेट नाईट. त्या ठिकाणी आपल्याला 3 आरोपी त्या ठिकाणी त्या फ्लॅटमध्ये मिळाले आणि पूर्ण फ्लॅटचीच पूर्ण झडती घेतली असता त्या ठिकाणी आपल्याला MD साधारणपणे 1900 ग्रॅमपेक्षाही जास्त MD ते मिळालेलं आहे आणि त्याची किंमत 2 कोटीपेक्षाही जास्त आहे. तर त्या सदर गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत आपण 3 जणांना, त्यामध्ये 1 महिला आहे आणि 2 पुरुष आहेत, त्यांना ताब्यात घेतलं, त्यांना अटक केलेली आहे. आणि या सदर गुन्ह्यामध्ये इतरही आरोपी असण्याची शक्यता असल्याने आमच्या 2 टीम ज्या आहेत त्या इतर आरोपीच्या मागावरती आहेत आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला या गुन्ह्यामध्ये लीड मिळू शकते आणि त्या अनुषंगाने आमच्या 2 टीम ज्या आहेत त्या इतर आरोपीच्या मागावरती आहेत. अशी ही कारवाई मानपाडा पोलीस स्टेशननी MDच्या अंतर्गत केलेली आहे. सर, हे कुठनं आणायचे आणि कोणाला विक्री करायची?
साधारणपणे त्या ठिकाणी करत असताना जे आरोपी आपल्याला मिळालेले आहेत त्यांच्या प्राथमिक तपासावरून ते वेगवेगळ्या ठिकाणी याचा सप्लाय करत असण्याबाबतची आम्हाला इन्फॉर्मेशन आहे आणि त्याच्यामध्ये माल आणणारे हा एक ग्रुप वेगळा आणि विकणारे ग्रुप वेगळे अशा प्रकारचं ह्यांचं पूर्ण हे रॅकेट त्या ठिकाणी चालत होतं असं आमच्या प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. आता काल रात्रीच लेट नाईट गुन्हा दाखल केलेला आहे तरीसुद्धा इतरही काही आरोपी त्यामुळे अजूनही निष्पन्न होतील. त्याच्यामुळे पूर्णपणे रॅकेट कशा प्रकारे चालत होतं त्याच्यावरती आपण अधिक बोलू शकतो. किती आरोपींना अटक केली आहे? आतापर्यंत 2 पुरुष आणि 1 महिला आरोपींना सदर याच्यामध्ये ताब्यात घेऊन त्यांना अटक केलेली आहे आणि इतरही आपले 2 ते 3 आरोपी याच्यामध्ये अजूनही निष्पन्न आमचे होत आहेत. त्याच्या मागावरती आमच्या टीम्स आहेत. जे आत्तापर्यंत आमच्या प्राथमिक रेकॉर्ड चेक केला असता जे आत्ता ताब्यामध्ये त्यांचा आत्तापर्यंत गुन्हा दाखल नसल्याबाबतचा आमचे रेकॉर्ड आहे. पण जे आरोपी फरार आहेत त्याच्यापैकी एकावरती यापूर्वीचे काही गुन्हे दाखल असण्याची आमच्याकडे माहिती आहे. चांदवड पेट्रोल पंपा चौफुली येथे काल सायंकाळी लासलगाववरून तेराव्याचा कार्यक्रम करून मालेगावला परतणाऱ्या महिला चांदवड बस स्टँड येथे आले असता मालेगावला जाणाऱ्या बस पेट्रोल पंपा चौफुली येथे थांबत असल्याने बस स्टँड या गंभीर जखमी झालेल्या असून त्यांना दवाखान्यात ॲडमिट करण्यात आलेलं आहे. शासनामार्फत कोटी रुपये खर्चून चांदवड येथे बस स्टँड ॲक्सिडेंट होतात. त्यामुळे आता तरी शासनाने लवकरात लवकर उपाययोजना करून नागरिकांचे जीव वाचवावे अशी मागणी चांदवडकरांकडून व्यक्त होते आहे.